नमस्कार मित्रांनो, मी अमर स्पर्धा मित्र चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत सर्वात महत्त्वाचा 12th बोर्डमधील रायटिंग स्किलचा प्रश्न. या प्रश्नाचं नाव आहे ड्राफ्टिंग अ व्हर्च्युअल मेसेज. मित्रांनो, व्हर्च्युअल मेसेज हा प्रश्न परीक्षेमध्ये जवळपास 4 गुणांसाठी विचारण्यात येतो. तर हा प्रश्न कशा पद्धतीने सोडवायचा हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे एक्झाम्पल सहित पाहणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे आणि आपण जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आता मित्रांनो बघा, व्हर्च्युअल मेसेजचं स्वरूप काय असणार आहे. ओके, तर व्हर्च्युअल मेसेज लिहित असताना मित्रांनो तुम्हाला सर्वप्रथम लिहायची डेट, तारीख लिहायची. ओके, नंतर लिहायचं तुम्हाला वेळ, म्हणजे तुम्ही कधी मेसेज पाठवत आहात त्याचा वेळ तुम्हाला लिहायचा आहे. ओके, नंतर काय, तर नेम ऑफ द पर्सन टू होम द मेसेज इज डिरेक्टेड. नेम ऑफ द पर्सन म्हणजे ज्या व्यक्तीला तुम्हाला संदेश पाठवायचा आहे त्याचं नावसुद्धा त्याच्यामध्ये नमूद करायचं आहे. आपण एक्झाम्पल बघत आहोत, त्यावेळेला सविस्तर छान कळेल तुम्हाला. पुढे बघा, बॉडी ऑफ द मेसेज, संदेशाचा मजकूरसुद्धा तुम्हाला तिथे लिहायचा आहे. नंतर येतं नेम ऑफ द रायटर, म्हणजे लेखक किंवा प्रेक्षक जो कोणी व्यक्ती त्या मेसेज लिहित आहे त्याचं नाव शेवटीला तेथे लिहायचं आहे. ओके, हे झालं त्याचं स्वरूप. आता बघूया व्हर्च्युअल मेसेज कसा लिहावा, म्हणजे कोणत्या मुद्द्यांची काळजी घेणं आवश्यक आहे. पहिला मुद्दा बघा, राईट मेसेज इन अ रेक्टँग्युलर ब्रॅकेट. मेसेज लिहायचा तुम्हाला व्हर्च्युअल मेसेज कसा लिहायचा, तर रेक्टँग्युलर ब्रॅकेट. सर्वप्रथम तुम्हाला आयतकृती एक कंस तयार करायचा, म्हणजे एक चौकोनी तुम्हाला एक डब्बा तयार करायचा, एक ब्रॅकेट तयार करायचा आणि त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचा मेसेज लिहायचा आहे. डायरेक्ट पेपरवर लिहायला सुरुवात करायची नाही. दुसरं बघा, राईट ओनली द मोस्ट इम्पॉर्टंट डिटेल. संवादात केवळ महत्त्वाच्या मुद्द्यांचा समावेश करावा. जो प्रश्न विचारलाय त्या प्रश्नाशी संबंधित असलेले मुद्दे तुम्हाला उत्तरामध्ये लिहायचे. तिसरं बघा, डू नॉट ॲड न्यू अँड इरिलेव्हंट इन्फॉर्मेशन. बघा, डू नॉट ॲड न्यू म्हणजे कोणतीही नवीन माहिती किंवा इरिलेव्हंट इन्फॉर्मेशन. बघा, रिलेव्हंट म्हणजे संबंधित, इरिलेव्हंट म्हणजे असंबंधित, म्हणजे अनावश्यक बाब कुठलीही तुम्हाला त्याच्यामध्ये ॲड करायची नाही आहे. पुढे बघा, राईट ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स. सर्वात महत्त्वाचं बघा, योग्य इंग्लिश ग्रामरचा वापर करायचा. म्हणजे मेसेज लिहित असताना तुम्हाला हॅव टू, हॅज टू या मॉड्यूल ऑक्झिलरीचा वापर करायचा असेल, टेन्सचा उपयोग असेल, सर्व व्यवस्थितपणे लिहायचे. कुठलीही ग्रामरची चूक होऊ द्यायची नाही आहे. ओके, चला पुढे बघा, यूज पोलाईट अँड फ्रेंडली वर्ड्स. तो मेसेज लिहित असताना तुम्हाला पोलाईट, नम्र भाषेचा आणि फ्रेंडली वर्ड्स, मैत्रीपूर्ण शब्दांचा वापर करायचा आहे. ओके, पुढे बघा, ह्युमरस रायटिंग अँड ॲम्बिग्युइटी शुड बी अवॉइडेड. ह्युमरस रायटिंग, विनोदी लेखन, म्हणजे कुठलेही कॉमेडी करणं वगैरे किंवा असंदिग्ध भाषा जी स्पष्ट नाही आहे त्याचा तुम्हाला वापर करायचा नाही आहे. ओके, आता मित्रांनो बघा, प्रश्न आहे ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मेसेज इन अबाउट 15 वर्ड्स. असाच प्रश्न परीक्षेमध्ये येतो. PYQचा पेपर बघा तुमचा प्रिव्हियस झालेला, सेम अशाच प्रकारचा प्रश्न असतो. बघा प्रश्न काय म्हणतो, प्रिया हॅज टू गो हर कझिन्स हाऊस. बघा, प्रिया हॅज टू, प्रियाला जायचं, कुठं जायचं, तर हर कझिन्स हाऊस, तिच्या चुलत बहिणीच्या घराकडे प्रियाला जायचं आहे. अँड विल नॉट मीट हर मदर टिल लेट ॲट नाईट. मग तिला तिच्या चुलत बहिणीच्या घरी जायचंय, त्यामुळे ती तिच्या आईला रात्रीपर्यंत काय भेटू शकणार नाहीये, कारण ती बाहेर जाते. सो म्हणून शी लिव्ज अ मेसेज फॉर हर मदर. म्हणून तिच्या आईला तिला हा मेसेज लिहायचा आहे. आता उत्तर कसं लिहायचं बघा, सर्वप्रथम एक ब्रॅकेट काढला. ओके, छानपणे व्यवस्थितपणे पेनचा वापर करून, पेन्सिलचा वापर करायचा नाही आहे, पेनचा वापर करून सर्वप्रथम ब्रॅकेट लिहावा. ओके, नंतर मित्रांनो मिडलमध्ये टाकायचं तुम्हाला व्हर्च्युअल मेसेज. स्पेलिंग व्यवस्थित घ्या मेसेजची, बरेच जण चुका करतात. व्हर्च्युअल मेसेज व्यवस्थित घ्या. नेक्स्ट पॉईंट काय, तर डेट टाकायची तुम्हाला. डेट लिहा आणि जी तारीख असेल तुमची करंटची असेल वगैरे, किंवा जी काल झालेली, होऊन गेलेली वगैरे असेल किंवा भविष्यात वगैरे, ती तारीख तुम्ही टाकायची. नंतर लिहायचं तुम्हाला टाईम, मेसेज किती वाजता तुम्ही पाठवत आहात. ओके, तिसरा मुद्दा काय, तर कुणाला लिहायचं तुम्हाला मेसेज, ज्या व्यक्तीला मेसेज लिहायचं आहे त्याचं तुम्हाला नाव लिहायचं. ओके, इथं घेऊया आपण मॉम, तो तिच्या आईला पाठवत आहे त्या पद्धतीने. मग घ्यायचा जो मेसेज तुम्हाला लिहायचा आहे, तर पॅरेग्राफ किंवा इथून समास वगैरे सोडून लिहायचं नाही, डायरेक्ट इथून चालू करायचं तुम्हाला. ओके, बघा मेसेज काय, आता आय एम गोइंग टू माय कझिन्स हाऊस फॉर द डे. जे पत्रात लिहिले बघा, कझिनच्या हाऊस घरी चालली ते, की नाही. मग ती म्हणते आय एम गोइंग टू माय कझिन्स हाऊस फॉर द डे. फॉर द डे, दिवसभरासाठी मी माझ्या बहिणीच्या घरी जात आहे. ओके, वी हॅव टू फिनिश सम फॅमिली वर्क. मित्रांनो बघा, हॅव टूचा अर्थ होतो एखादी गोष्ट करायची आहे. मग फॉर्म्युला येतो सब्जेक्ट प्लस हॅव टू प्लस वर्ब वन. मग ते सांगतं
वी हॅव टू फिनिश सम फॅमिली वर्क. आम्हाला काही कौटुंबिक कामं पूर्ण करायचं आहे. इट मे टेक लॉंगर दॅन एक्सपेक्टेड. मेचा वापर शक्यता दर्शवण्यासाठी वापरतात. मेचं स्ट्रक्चर तयार होतं सब्जेक्ट प्लस मे प्लस V1. मग हे वाक्य असं सांगतं, इट मे टेक लॉंगर दॅन एक्सपेक्टेड. अपेक्षेपेक्षा आम्हाला जास्त वेळ लागू शकतो. सो म्हणून आय मे रिटर्न लेट ॲट नाईट. त्यामुळे कदाचित मी उशिरा येऊ शकते. ओके, पुढे बघा. प्लीज डोंट वरी. कृपया काळजी करू नको. आईला सांगते ती. ओके, आय विल हॅव डिनर देअर अँड रिटर्न ॲट नाईट. मी तेथे जेवण करेल. सिम्पल फ्युचर आहे ते बघा. आय विल हॅव डिनर देअर. मी तेथे रात्रीचं जेवण करेन अँड रिटर्न ॲट नाईट. आणि उशिरापर्यंत वापस येईल. जसं की इथे मॅसेजमध्ये लिहिलं आहे. ओके, आय हॅव टेकन माय कीज. मी माझ्या चाव्या घेतल्यात अँड फोन ऑल्सो. आहे की नाही, मी चाव्या घेतल्यात घराच्या आणि फोनसुद्धा घेतलेला आहे. म्हणजे घरी जेव्हा पोहोचेल तेव्हा फोन करून सांगेल पोहोचले बाबा. ओके, आणि पुढे बघा. आय विल कॉल यू वन्स आय रिच. मी जेव्हा पोहोचेल तेव्हा तुला एकदाचा कॉल करून टाकेल. महत्त्वाचे मुद्दे 50 वर्डमध्ये आपण इथे लिहिलेले आहेत. आता शेवटीला काय, तर ज्या व्यक्तीने पाठवलं त्याचं तुम्हाला नाव लिहायचं आहे. तर लिहिलं इथं प्रियाने पाठवलं म्हणून प्रियाने. समजलं. आता घेऊया दुसरा प्रश्न. 2 प्रश्न कव्हर करूया. बघा. मनीषा अ ग्रॅज्युएट गर्ल. ओके, मिसेस हर कॉलेज बस. तिने तिची कॉलेजची बस काय केली, मिस केली, चुकवली. मनीषा ग्रॅज्युएटला मुलगी आहे, तिने तिची कॉलेजची बस चुकवली. ओके, हर फादर हॅज गॉन फॉर रेग्युलर मॉर्निंग वॉक. आता बस चुकवली. त्याच्यानंतर तिला कळालं की तिचे वडील मॉर्निंग वॉकसाठी रेग्युलरपणे निघून गेलेले आहेत. नियमितप्रमाणे त्या वेळेला निघतात तसं ते निघून गेलेले आहे आणि तिने तिची बस स्टँडला चुकवली आहे. पुढे बघा. शी नीड्स हिज बाईक टू अपियर फॉर हर एंट्रन्स टेस्ट. बघा, शी नीड्स हिज बाईक. तिला तिच्या वडिलांची बाईकची आवश्यकता आहे. कशासाठी, टू अपियर फॉर हर एंट्रन्स टेस्ट. तिला तिच्या कॉलेजच्या एंट्रन्स टेस्ट प्रवेश परीक्षेसाठी तिला जायचं आहे. मग प्रश्न म्हणतो, ड्राफ्ट अ व्हर्च्युअल मॅसेज इन अबाउट 15 वर्ड्स. 50 शब्दात मॅसेज लिहा दॅट शी वूड राईट हर फादर. कुणाला लिहायचा मॅसेज, तिच्या वडिलांना. महत्त्वाचा मुद्दा काय म्हणलं, ब्रॅकेट काढा. मिडलमध्ये व्हर्च्युअल मॅसेज असं नाव लिहा. त्यानंतर लिहायचं तुम्हाला तारीख. तर तारीख घेतली 14 डिसेंबर 2025. वेळ घ्यायचा तुम्हाला, वेळ लिहू शकता 7:30 AM. आहे की नाही, AM लिहायचं. नंतर मित्रांनो तुम्हाला लिहायचं आहे, ज्या व्यक्तीला मॅसेज लिहायचं आहे त्याचं नाव. वडिलांना लिहिते म्हणून आपण इथे घेतलं डिअर पप्पा. आता बघा काय, आय मिस्ड माय कॉलेज बस टुडे. काय सांगते बघा, आय मिस्ड माय कॉलेज बस टुडे. सिम्पल पास्टचं वाक्य. मी माझी कॉलेज बस आज चुकवलेली आहे. यू हॅव गॉन फॉर युअर मॉर्निंग वॉक. आणि तुम्ही सुद्धा तुमच्या मॉर्निंग वॉकला गेलेले आहात. प्रेझेंट परफेक्टची रचना आहे बघा. यू हॅव गॉनमध्ये सब्जेक्ट प्लस हॅवॅज प्लस V3. तुम्ही सुद्धा मॉर्निंग वॉकला गेलेले आहात. आय हॅव माय एंट्रन्स टेस्ट धिस मॉर्निंग. आणि आज सकाळी माझी एंट्रन्स टेस्टची परीक्षा आहे. ओके, अँड नीड युअर बाईक टू रीच द एक्झाम सेंटर ऑन टाईम. आणि मला गरज लागत आहे सेंटरवरती पोहोचण्यासाठी तुमच्या बाईकची. ओके, तर वडिलांना मॅसेज लिहिला आहे त्यांनी. प्लीज रिटर्न होम अर्ली. कृपया लवकर घरी या. ऑर किंवा काय करा, कॉल मी ॲज सून ॲज यू रीड दिस मॅसेज. तुम्ही जेव्हा हा मॅसेज बघसाल ना त्या क्षणाला मला कॉल करा. असं तिला स्पष्टपणे तिच्या वडिलांना सांगायचं. आणि हा व्हर्च्युअल मॅसेज आहे. ओके, आणि शेवटीला काय, तर जी मनीषा नावाची मुलगी मॅसेज करत आहे तिचं नाव शेवटीला लिहिलं आहे. तर हा पॅटर्न वापरायचा. तुम्हाला ॲक्युरेट 4 पैकी 4 मार्क मिळाल्याशिवाय राहणार नाही. ओके, तर मित्रांनो बघा, आपलं सर्वात महत्त्वाची सूचना, आपला इंग्लिशचा 12th बोर्डचा कोर्स आहे 3 मंथचा आणि तो ऑफलाईन आहे. कंठक निवास शारदा कॉलेजसमोर परभणी येते. आपण जर परभणीचे असाल तर हा कोर्स करू शकता. काय अडचण असेल तर 8208253845 या नंबरवरती मला कॉल करू शकता. ओके, 3 महिन्याची बॅच असणार आहे. सर्व टॉपिक आपण कव्हर करतो त्याच्यामध्ये. दुसरे इंग्लिश ग्रामरची मास्टरी बॅच आहे. ही सुद्धा आपल्याला करायची असेल तर तुम्ही मला कॉल करू शकता. किंवा स्पोकन इंग्लिशचा कोर्स, दोन्ही बघा, इंग्लिश मास्टरी बॅच आणि स्पोकन इंग्लिशचा कोर्स, या 2 कोर्स आपले ऑनलाईन आहेत आपले. आणि इंग्लिश 12th बोर्डचा ऑफलाईनमध्ये आहे. ओके, जर तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर 8208253845 या नंबरवरती तुम्ही मला कॉल करू शकता. ओके, चला येथेच थांबूया. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.